लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपये सुरू झाला, पण तो फक्त याच बँक खात्यात येणार. बँकांची नवी यादी व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. त्याच बँकेत तुमचं जर खातं असेल तर 100% तुम्हाला आज किंवा उद्या 6वा हप्ता 2100 रुपये खात्यात जमा होणार, अन्यथा जमा होणार नाही. या बँकेव्यतिरिक्त जर दुसऱ्या बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला जे 6वा हप्त्याचे 2100 रुपये आहे ते येण्यामध्ये अडचण येणार. 6व्या हप्त्यासाठी आता सर्वच बँक चालणार नाहीत. ज्या बँका आहेत, ज्या बँका आम्ही तुम्हाला यादी जी बँकांची दाखवणार आहोत, त्या यादीतील बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लगेच लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता 2100 रुपये आहे तो जमा होणार. अन्यथा या बँका सोडून दुसऱ्या बँकामध्ये तुमचं जर खातं असेल तर लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपये तुम्हाला मिळणार नाही. 6वा हप्ता घेण्यासाठी बँकामध्ये काही विशेष महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक असतात आणि त्याच गोष्टी तुमच्या बँकेमध्ये नसतील तर अशा बँका लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत, त्या आता इथून पुढे चालणार नाहीत. त्यामुळे या ठिकाणी बँकांची यादी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला 100% लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. लाडकी बहीण योजनेला आता सर्वच बँका चालणार नाही. काही ठराविक बँका अशा आहेत की त्या आता लाडक्या बहीण योजनेतून रद्द झालेल्या आहेत, त्या चालणार नाहीत. तुमचं खातं जर त्या अशा बँकात असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये येण्यामध्ये खूप अडचण येणार आहे. त्यासाठीच आम्ही चालणाऱ्या बँकांची यादी तुमच्यासाठी प्रसारित करीत आहोत. पहा, तुमचे मागचे हप्ते तुम्हाला आले असतील, तुम्हाला 1.5, 3, 3.5, 7 कितीही पैसे आले असतील, पण पैसे आले म्हणून तुम्ही नो टेन्शन बसून राहिले असाल, शांत बसल असाल, तुम्हाला वाटत असेल की पुढचाही हप्ता आता डायरेक्ट येऊन जाईल, पण थांबा, नियमांमध्ये बदल होताना दिसत आहे. शासनाकडून योजनामध्ये काही विशेष बदल करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रमुख बदल जो आहे तो बँक खात्याच्या संदर्भात आहे. त्यामुळे नक्की तुमचं आधीचं बँक खातं चालणार आहे की नाही, ते आम्ही दाखवलेल्या लिस्टमध्ये आहे की नाही, हे तुम्ही तपासून घेणं आवश्यक आहे. अन्यथा मागचे जरी पैसे आले असतील तर पुढचा हप्ता मिळवण्यामध्ये अडचण येऊ शकते. सोबतच लाखो महिलांचं बँक खातं जरी बरोबर असलं, लक्षात घ्या, खातं जरी बरोबर असलं तरी देखील कोणत्याही बँकेत तुम्ही खातं उघडलं असलं तरी देखील पैसे येणार नाही. कोणत्या अशा महिला आहेत की त्या महिला अपात्र ठरणार आहेत, कोणत्या महिलांकडून आधी दिलेले पैसे वसूल केले जाणार आहेत, पैसे मिळवायचे असतील तर कोणती 2 कागदपत्र तुम्हाला अर्जंटमध्ये काढावी लागणार आहेत. अशा 3 ते 4 प्रमुख मुद्द्यांवर अतिशय माहिती असलेला हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ अतिशय छोटा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. कारण की बँक खात्याचा नुसता नियम नाही बदलला तर काही महिला डायरेक्ट बाद होणार आहे. बँक खातं जरी त्यांचं ओके मध्ये असलं तरी बाद होतील, तर काही महिलांकडून पैसे वसूल केले जातील आणि ते होऊ द्यायचं नसतील तर कोणते 2 कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहे. लक्षपूर्वक आमची विनंती आहे, लक्षपूर्वक तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा. कारण की 6वा हप्ता आज, उद्या आणि परवा म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात हप्ता म्हणजे हप्ता आजपासूनच सुरू झालेला आहे. तुम्हाला हप्ता आला का नाही, जर आला नसेल तर त्याच्या मागचं कारण एकतर बँक खात्याचंच असणार आहे. तुम्हाला हप्ता आला का नाही कमेंट करून कळवा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात. कारण की 10 जिल्हे ठरलेले आहेत. होय, आधी हे 10 जिल्हे, कोणते 10 जिल्हे आधी आहेत त्याचीही लिस्ट सादर आहे. त्यानंतर उद्या कोणते 10 जिल्हे आणि परवा कोणते 16 जिल्हे यांची लिस्ट देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात, तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले, 6वा हप्ता जमा झाला का, कोणत्या बँकेचं तुमचं खातं आहे, नक्की कमेंट करा. आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. कारण की भरपूर महिलांची अडचण निर्माण झालेली आहे. सरकारकडून सूचना लगेच येणार आहे. पहा, 6वा हप्ता सुरू झालाय. पहा, आपल्याला माहित आहे की लाडकी बहीण योजना ज्या सरकारने सुरू केली होती ते सरकार आता तुम्ही निवडून दिले आणि त्याचं श्रेय पूर्णतः लाडक्या बहिणींना देण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणींच्या हप्त्यात आम्ही वाढ करू असं सांगितलं होतं आणि आता ती वाढ झाली आणि हप्ता वाटपाला सुरुवात झाली. हे 10 जिल्हे लगेच आज होणार, उद्या 10 जिल्हे, परवा 16 जिल्हे. पण अडचण आहे बँक खात्याची. फक्त याच बँक खात्यात पैसे येणार, बाकीच्या बँक खात्यात पैसे येणार नाही. बँक खात्याची लिस्ट आपण लगेच तुम्हाला दाखवणार आहोत. त्यानंतर लगेच कोणत्या महिला बँक खातं जरी व्यवस्थित असलं तरी देखील अपात्र होणार.
आणि कोणत्या अशा महिला आहेत की त्यांना योजनेतून वगळून त्यांच्याकडून पैसे वसूल होणार आणि कोणती 2 कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. व्हिडिओ खूप छोटा आहे, कृपया शेवटपर्यंत पाहत राहा, कारण की शासनाकडून योजनेमध्ये भरपूर बदल केले जाणार आहे. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा बदल हा बँक खात्याच्या संदर्भात असणार आहे. आता पहा, सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय किंवा जो सूचना महाराष्ट्र सरकारकडून खातं हे जे काय योजना सुरू केली होती त्यावेळेस देण्यात आली होती, ती म्हणजे काय की जे काय बँक खात्याविषयी जो नियम दिला होता, आता तो नियम तुम्हाला सांगतो, पण लिस्ट पहा. आता पहा, या 12 बँक आहे, लक्षपूर्वक पाहत राहा. 12 बँक आहेत. पहिली बँक आहे बँक ऑफ बडोदा, दुसरी आहे बँक ऑफ इंडिया, तिसरी बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी कॅनरा बँक, पाचवी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सहावी आहे इंडियन बँक, सातवी इंडियन ओव्हरसीज बँक, त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया. आता पहा, या लिस्टच्या बाहेरच्या देखील बँका आहेत पहा, पण ती लिस्ट पुढे दाखवतो. 11 आहे युनियन बँक ऑफ इंडिया आणि 12वी आहे युको बँक. आता फक्त ह्याच 12 बँकांचे खाते चालणार का? तुमचं खातं यामध्ये आहे का? नक्कीच कमेंट करून कळवा. आता दुसरा प्रश्न निर्माण होतो, याच 12 बँका चालतील का? तर क्लिअरली लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नुसार या 12 बँका ज्या आहेत तर या नॅशनलाइज बँक आहेत. आता मग याच बँकात खातं असणं आवश्यक आहे, पण तरी देखील तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये, कोणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत, कोणी प्रायव्हेट बँक्स आहेत ज्याच्यामध्ये आता पहा, प्रायव्हेट बँकांची लिस्ट इथे आम्ही दाखवत आहोत, लक्षपूर्वक पाहत राहा. फार महत्वाचा विषय आहे. त्यानंतर आता याच्यात जरी तुमचं खातं असेल तरी तुम्ही अपात्र होणार आहात, तर तुम्ही का अपात्र होताल ते पुढे सांगणार आहे. तर पहा, पहिली बँक आहे HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर आहे ॲक्सिस बँक, पुढे आहे कोटक महिंद्रा बँक, पुढे आहे इंडसलँड बँक, IDBI बँक, येस बँक, IDFC फर्स्ट बँक, EU स्मॉल फायनान्स बँक, फेडरल बँक. तर ह्या बँका आहेत, टॉप 10 ज्या आहेत ह्या प्रायव्हेट बँक्स आहेत. आता 12 नॅशनलाइज आणि 10 प्रायव्हेट आता सांगितले. आता पहा, तुमचं याच्यामध्ये खातं आहे का? कमेंट करून कळवा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो की आता असंख्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी जवळपास हजारो बँक्स आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. काही नॅशनलाइज आहे, काही प्रायव्हेट बँक्स आहेत, तर काही सहकारी बँक आहे, काही सोसायटीज आहेत, काही जिल्हा बँक आहेत, ग्रामीण बँक आहेत, अशा बँक आहेत. तर मग त्याच्यामध्ये तुम्ही खाते उघडलेले आहे. मग आता ते चालणार का? आता तुमचा प्रश्न असेल की आमचं खातं या लिस्टमध्ये नाहीये, तर मग चालेल का? तर पहा, सगळ्यात महत्त्वाचा जो बँक विषयीचा जो नियम आहे तर तो क्लिअरली समजून घ्या, आणि मग तो समजल्यानंतर पुढच्या नियमाकडे आपण जाऊया. तो तर याच्यापेक्षाही महत्त्वाचा आहे, कारण की बँक खात्याच्या नियमानुसार जरी तुमचं बँक खातं असेल, पण पुढच्या नियमामुळे तुम्ही डायरेक्ट अपात्र होऊन जाल. आता बँकेचा नियम सगळ्यात आधी घेऊयात. बँकेचा नियम काय आहे पहा, जी बँक आहे पहा. आता पहा, सगळ्यात पहिला प्रश्न याच्यामध्ये असा होतो की तुम्हाला आतापर्यंत जर हप्ते आले असतील, म्हणजे 1.5 येऊ द्या, 3 येऊ द्या, 4.5 येऊ द्या, 7.5, म्हणजे काही का होईना 1 रुपया जरी तुमच्या खात्यावर आतापर्यंत आला असेल, तर तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. लक्षात घ्या, आम्हाला महिलांकडून असंख्य कमेंट आल्या, आमचं या बँकेत खातं आहे, त्या बँकेत खातं आहे, चालेल का? हे चालेल का? ते चालेल का? तर पहा, सोपा नियम आहे. तुमचं जर तुम्ही खातं याआधी त्या ठिकाणी तुम्ही योजनेचा फॉर्म भरला होता, आणि पहा लक्षपूर्वक ऐका की आता जर तुम्ही योजनेचा फॉर्म भरला होता, अप्रूव्ह झालता, बँक खातं जोडलं होतं, आणि तुमच्या खात्यावर 1 का होईना रुपया आला असेल, 1 का होईना रुपया, मी काय म्हणतो 1.5 येऊ द्या, 3, 3.5, म्हणजे किती पैसे आतापर्यंत 1 जर रुपया आला असेल ना, तर बिलकुल काळजी करू नका. तुमचं ते खातं कोणत्याही बँकेचं असू द्या, असंख्य बँका आहेत, आता नाव घेणे आवश्यक आहे, कोणत्याही बँकेचं असू दे, तेच चालणार, म्हणजे चालणार. आता राहिला प्रश्न पुढचा की मग कोणाचं बँक खातं रद्द होणार किंवा कोणी काळजी करायची? तर अशा महिलांनी काळजी करायची आहे की ज्या महिला अशा आहेत की ज्यांनी फॉर्म भरला, अप्रूव्ह झाला, बँक खातं जोडलं, सगळं झालंय, पण त्यांना 1ही रुपया जमा झाला नाही. अशा महिलांनी खरी काळजी करायची आहे. मग त्यांनी तपासायचं आहे आपल्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आहे का. जर फॉर्म अप्रूव्ड झालेला असेल, आता पहा, बँकेचा नियम संपला की पुढचा नियम अतिशय महत्त्वाचा आहे पहा, कारण की बँकेचं जरी क्लिअर असेल तर पुढच्या ज्या गोष्टी असणार आहेत तर त्या बाकी तुम्हाला त्या ठिकाणी जे हप्ता येण्यामध्ये फार अडचण निर्माण करू शकतात. आता काय, बँक खातं क्लिअर आहे. ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया जरी जमा झाला असेल तर त्यांचं खातं ओके असणार आहे, बिलकुल काळजी करू नका. राहिला प्रश्न तिसऱ्या, ज्या अशा प्रकारच्या महिला आहेत की अर्ज भरूनही पैसे आले नाही, तर त्यांनी बाकी आपलं पासबुक, आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन बँकेमध्ये जायचं आहे. तिथे विचारायचं आपल्याकडे IFSC सिस्टीम आहे का, आपल्याकडे KYC त्या ठिकाणी सिस्टीम आहे का. तर तिथून तुम्ही आधार लिंकिंग करून घ्या, आणि लगेच त्या ठिकाणी बँक खात्याचं विचारा की बँक खात्यामध्ये आमचा मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवणं गरजेचं आहे का.
किंवा इतर काही बँकेचा खात्याचा काही प्रॉब्लेम आहे का, खातं डिॲक्टिव्हेट आहे का, या सर्व गोष्टी विचारून घ्या बँकेत जाऊन. कुणी जायचं आहे बँकेमध्ये किंवा बँकेच्या खात्याचा कोणाला प्रॉब्लेम आहे, की ज्यांनी अर्ज भरूनही पैसे नाही आले, तर त्यांनी मात्र नक्की बँकेत जायचं आहे. आणि जे असे त्यातल्या त्यात असे की ज्यांना अप्रूव्ड मेसेज आलेला आहे असे, तर इथं हा बँक खात्याचा विषय सॉल्व्ह झाला. ज्यांना आतापर्यंत पैसे आले त्यांनी बिलकुल काळजी करू नका. ज्यांना फॉर्म भरूनही पैसे नाही आले त्यांनी सगळ्यात आधी अर्जाची स्थिती तपासा. अर्ज जर अप्रूव्ड असेल मग बाकी त्यांनी पासबुक आणि आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन बँकेमध्ये जावे आणि चेक करावं. आता राहिला प्रश्न, कोणत्या महिला अपात्र होतील. आता पहा, बँक खातं जरी ओके असेल, आतापर्यंत पैसे जरी आले असतील, तर प्रश्न असा होता की हमीपत्र जे तुम्ही भरलं होतं अर्ज भरण्याच्या वेळेस, तर त्यामध्ये ज्या अटी देण्यात आल्या होत्या की घराचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर नसावं, घरामध्ये कोणी आयकर दाता नसावा, घरामध्ये कोणी सरकारी नोकर नसावा. तर हे तुमच्या घरात नक्की तुम्ही अटी ओके आहेत का? का तुमच्या घराचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी आहे का, का तुमच्या घरामध्ये कुणी आयकर दाता आहे का, हे कृपया चेक करा. कारण की काय होणार आहे, पुनर्पडताळणी होण्याची दाट शक्यता आहे. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही या गोष्टी चेक करून घ्या. कारण हमीपत्रामध्ये तुम्ही सगळं टिक 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 ओके केलेलं आहे की आम्ही म्हणजे आम्ही याच्यामध्ये बसत नाही, आमचं सगळं ओके आहे असं क्लिअर करून दिलेलं आहे. पण कदाचित याच्यामध्ये जर फेरपडताळणी झाली तर यामध्ये अडचण होऊ शकते. आणि बऱ्याच महिलांचा प्रश्न आम्हाला असा येत आहे की मग आमची वसुली होणार का? तर वसुली होणं थोडंसं अशक्य आहे. कारण की एवढ्या महिलांचं जे आहे वसुली करणं अशक्य आहे. पण कदाचित तुमचा पुढचा हप्ता येण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. सरकार फेरपडताळणी करू शकतं. अगदी काही श्रीमंत उच्च मध्यमवर्गीय महिलांनी देखील या योजनांचा फायदा घेतलेला आहे. 7,500 रुपये मिळवलेले आहेत. तर कदाचित सरकारकडून जर व्यवस्थित तपासणी झाली तर त्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. तर त्यामुळे नक्कीच हे तपासा. घरामध्ये 4 व्हीलर जर असेल ट्रॅक्टर व्यतिरिक्त, तर ती देखील अट त्यामध्ये होती. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आधी पैसे येणार. तर पहा, लोकसंख्येने कमी असलेले जे जिल्हे आहेत, लोकसंख्या ज्या जिल्ह्यांची कमी आहे, तर ते जिल्ह्यांना आधी प्राधान्य दिलं जातं आणि त्यानंतर पैसे त्या ठिकाणी येत असतात. त्यामुळे ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या अतिशय कमी आहे, तर त्या जिल्हे त्या ठिकाणी आधी घेण्यात येतील आणि टप्प्याटप्प्याने नंतर मोठे मोठे जे जिल्हे आहेत तर ते घेण्यात येतील. तर अशा पद्धतीने हे असणार आहे. तर जिल्हे जे छोटे आहेत तर नक्कीच जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं की निकाल लागला तर डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच आम्ही देऊ, तर नक्कीच 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे या आलेले पाहायला मिळतील आणि नक्कीच त्या ठिकाणी हे होतील. फक्त बँक खात्याचा हा जो विषय आहे तो क्लिअर करून घ्या. आणि जे कागदपत्राचा जो विषय होता, कागदपत्र कुठलेच पाहिजे, तर कागदपत्र आपलं हेच आधार जे आहे, आधार, रेशन कार्ड जे आहे रेशन कार्ड, KYC करून घ्या. गॅस सिलेंडरच्या योजनेसाठी तुम्ही गॅस महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्या. तर या 2-4 गोष्टी ज्या आहेत तर त्या अतिशय क्लिअर करून घ्या, जेणेकरून हप्ता येण्यामध्ये अडचण येते. ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त माता भगिनींना व्हिडिओ शेअर करा. कारण की इतकी सखोल माहिती एकाच व्हिडिओत तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आणि तुमच्या मैत्रिणींना, माता भगिनींना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.